वाटलं. आम्ही कोल्हापूरवरून आले फक्त पुण्याचा मोदक खायला. मनीषा माझ्यावर रुसली आणि डायरेक्ट 7व्या दिवशी आमच्या बिझनेसचा दिवस होता. 8व्या दिवशी मॅडमनी बॅग पॅक केली आणि आता मी तुमच्यासोबत बिझनेस करणार आहे आणि थेट पोचली तिच्या गावाला. आणि आमच्या बिझनेसचा असा प्रॉब्लेम झालेला होता की आम्हाला जागाच नव्हती मिळत. इथं तिथं कसं तरी आम्ही बिझनेस लावला, परंतु एका ताई भेटल्या आणि त्यांनी त्यांच्या शॉपवर आमचे मोदक ठेवले आणि आम्हाला मदत केलेली आहे. जर एका मराठी माणसाने दुसऱ्या मराठी माणसाला मदत केली ना तर नक्कीच प्रत्येक महिला ही बिझनेस वुमन बनू शकते. तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर हा साधारणतः 8 दिवसांनी ब्लॉग अपलोड करत आहे मी, म्हणजे मनीषा जाऊन सुद्धा आता 8 ते 10 दिवस झालेले आहे. प्रॉब्लेम असा झालेला होता की 6 ते 7 दिवस झाले होते आणि आमचं ना बिझनेसची जागाच डिसाईड होत नव्हती. आज आम्ही इथं लावत होतो, उद्या आम्ही तिथं लावत होतो आणि ज्यांची आम्ही जागा घेतली होती ते तो थोडासा तिथं प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्हाला तिथं आमचं शॉप कंटिन्यू करता आलं नाही. त्याच्यामुळे आम्ही जिथं जागा भेटेल तिथं आमचा बिझनेस उभा करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि या बिझनेसमधून हे शिकायला मिळालं की नवीन शहरात जेव्हा तुम्ही जाता ना तेव्हा भरपूर तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागते. कारण प्रत्येकाचा तिथं व्यवसाय असतो, त्याच्यामुळे त्याला असं वाटतं अरे बापरे, याचा जर इथं व्यवसाय लागला तर माझं कोणी वडापाव खाणार का किंवा माझी गिरायकी होणार का. त्याच्यामुळे प्रत्येक जर आपापला सोयीचं बघत असतो. तर आज मनीषा बोलत होती की बाबा म्हणजे आपली जागा डिसाईड होत नाही आहे आणि आता 7 दिवस तुम्ही मी सोबत बिझनेस केलेला आहे आणि तिला तिच्या आत्याकडे पूजा होती, तर सत्यनारायणची पूजा होती, त्याच्यामुळे तिला कॉल आला आणि ती बोलली की मोहिनी ताई आता 2च दिवस राहिले, त्याच्यामुळे मला असं वाटते मी पुण्याला समोर जाते, नंतर तुम्ही या. मी बोलली चला ठीक आहे, इट्स ओके. कारण बिचारीने एवढ्या दूरून येऊन मला 8 दिवस सपोर्ट केला, तेच माझ्यासाठी भरपूर झालेलं होतं. तर तिला निघायचं होतं, तर निघताना तिने मस्तपैकी मला तिच्या हातची कढी वगैरे करून पाजली. आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर माझं मिशोचे जे प्रोडक्ट आलेले होते मुंबईच्या ॲड्रेसवर, कारण मी कुठेही गेली तर मी माझ्या कामाला महत्त्व देत असते. तर त्याच्यामुळं ती बोलली मी स्वयंपाक वगैरे करेपर्यंत तुम्ही तुमचे व्हिडिओ वगैरे आटपून घ्या. आणि माझी आई स्वराज आम्ही सर्वजण एकाच ठिकाणी आहो, फक्त ते व्हिडिओमध्ये कमी दिसतात. तर आता आमचे कामं बाय बाय. मनीषाच्या बॅगचा वंदा पाहिजे मस्त, एवढी मोठी बॅग घेऊन येते मनीषा आहे ना. तुम्ही या पुण्याला लवकर, झालं शक्यतो तर लवकर या, म्हणजे तब्बूकडचं दर्शनही होईल गणपतीचं. पण तुमच्या पार्सलही आहे म्हणता, पण पार्सलचे व्हिडिओ होऊ शकते तिथे तब्बूकडे. मग इथले जे पार्सल मनीषा आणि मी एकमेकींना एवढं समजून घेतो की आमचे वाद व्हायचं कामच नाही. जरी मला कोणी काही बोललं तरी माझ्या अगोदर तीच प्रत्येकाला उत्तर देत असते. तर मनीषा जात होती तर तेव्हा तिला पण करमत नव्हतं, मला पण करमत नव्हतं, कारण मी डायरेक्ट मुंबईला गेली होती आणि ती मुंबईलाच भेटली. आणि यावेळेस ना आम्ही सोबत व्हिडिओ काढणं झाले, आमचे ना प्रमोशनचे व्हिडिओ शूट करणं झाले, काहीच झाले नव्हते. भरपूर आम्ही प्लॅनिंग केलं होतं की मुंबईमध्ये इथं फिरू तिथं फिरू, परंतु काही प्लॅनिंग झाली नाही. एकतर बिझनेस आमचा चांगला चालत होता, परंतु आम्हाला जागाच कोणी देत नव्हतं किंवा जागा मिळाली तर बाकीचा अदरवाईज भरपूर प्रॉब्लेम होत होता. कारण मला तो विषय घ्यायचा नाही आहे, कारण वादविवाद नको आहेत मला. तर त्याच्यामुळं डिसमूड झालं होतं मनीषाचं की बाबा एवढं छान आपण मोदक करत आहे, म्हणजे मोदकाला एवढी छान डिमांड होती ना, खूप छान डिमांड होती. रोजचे आमचे 300-400 मोदक जात होते, परंतु काय करणार, जागेचा मोठा प्रॉब्लेम झालेला होता. तर फायनली आता मनीषा निघाली होती आणि ती जाताना तिला पण करमत नव्हतं, मला पण करमत नव्हतं. तर फायनली मी तिला पुण्याच्या बस स्टँडवर, म्हणजे जिथं पुण्याच्या लक्झरी वगैरे लागतात तिथं घेऊन गेली. इथं लस गाडी दिसून आली तरी बरी चला. थोडीशी नाराज होऊन, थोडीशी अपसेट होऊन मनीषा तर गेलेली आहे तिच्या गावाला, म्हणजे पुण्याला, कारण तिच्या आत्याकडे प्रोग्राम होता आणि आम्ही सुद्धा निघालेला आहोत. तर मी दादरची हे मार्केट आहे, ही मार्केट खरंच खूप छान होती. इथं ना पर्सपासून, चप्पलपासून, ड्रेसेसपासून ऑल इन वन सर्व दादरच्या या मार्केटला मिळत असतं. नंतर काय मग लोकलचा प्रवास चालू करायचा होता. मस्तपैकी ट्रेनमध्ये बसलेला तुम्ही बघू शकता आणि ट्रेनचा आनंद घेतलेला आहे. आणि मुंबईचं जीवन खरंच खूप धावपळीचं आहे बाबा. मला सर्वजण म्हणत होते की तुमचा बिझनेस इथं खूप छान चालते,
होते आणि म्हणजे खूप छान आणि भरपूर माझे फॉलोअर्स भेटले. तर ते तर सर्वजण मला हेच म्हणत होते की तुम्ही मुंबईला शिफ्ट व्हा, तुम्ही मुंबईला बिझनेस लावा, इथं खूप छान स्कोप आहे. आणि खरंच बिझनेसला ना मुंबईला खूप स्कोप आहे आणि तसंच पुण्याला पण आहे. आणि मुंबईला शिफ्ट व्हा असं सर्वजण म्हणत होते, परंतु तिथलं जे रेंट आहे ना मुंबईचं, तिथलं रेंट 22,000 10,000 पासून सुरुवात होते 1 BHKची. एक रूम आणि किचन 10,000 15,000 20,000 22,000 25,000 आणि 30,000 अशी सुरुवात होती. मनीषा गेलेली आहे आणि मनीषाला सोडून मी फायनली आलेली आहे, बघू शकता. तर आता मी व्हिडिओ शूट करणार आहे या पार्सलची. इथं मिशोचे पार्सल माझे आलेले आहे, बघू शकता. तर याचा 4 पार्सलचा आता व्हिडिओ शूट करायचा आहे. ओके. आणि तर इथं माझे प्रमोशनचे व्हिडिओ होते, तो मला शूट करून घ्यायचे होते. आणि व्हिडिओमध्ये जे कोणते तुम्ही कपडे बघत आहे त्यापैकी साडी ड्रेस काही तुम्हाला पाहिजे असेल तर टॅग प्रोडक्टमध्ये मी क्लिक करून ठेवणार आहे. तर इथं स्वरा आहे, स्वराज आहे आणि आईसुद्धा बिझनेसमध्ये म्हणजे खूप मदत करून देत आहे. बिझनेसची संपूर्ण माहिती कोणी लावला होता, काय लावला होता याची मी नंतर तुम्हाला माहिती देणारच आहे. तर हा तुम्ही ड्रेस बघू शकता, हा खूप छान असा ड्रेस होता आणि पैठणी ड्रेस होता आणि ओढणी पण खूप सुंदर होती. आणि म्हणजे माझं कसं आहे की उद्या जर यूट्यूब वगैरे सोशल मीडिया बंद झालं तर प्रत्येक माणसाला सुरुवात ही फुटपाथवरूनच करावं लागते, म्हणजे रस्त्यावरूनच सुरुवात करावं लागत असते. त्याच्यामुळे वेळ कशी येणार हे सांगता येत नाही. आणि माझं तरी म्हणणं आहे की 5 स्टारमध्ये जे वस्तू भेटते ना तेच फुटपाथवर पण भेटते, परंतु त्याच वस्तूचे 5 स्टारमध्ये किंमत डबल मोजतो आपण आणि रस्त्यावरच्या यांना आपण हे करत नाही. तर माझे प्रमोशन व्हिडिओ वगैरे मी संपूर्ण शूट करून घेतले. आणि आज मोठा प्रॉब्लेम माझ्यासमोर हा होता की आम्हाला आज ठेवायला जागाच नव्हती, म्हणजे भरपूर प्रॉब्लेम होता. आणि लास्टला आम्ही जेव्हा तिथं मोदक ठेवत होतो तिथं काही छान रिस्पॉन्स नव्हता, परंतु अशीच एक फॉलोअर्स जी माझ्या ओळखीची होती, तिच्या ओळखीची दुसरी मुलगी होती जिचं स्टॉल एकदम एंट्रीला होता आणि ती वडापाव चहा हे विकत होती. तर त्याच्यामुळे तिने मला सांगितलं की तुम्ही बिनधास्तपणे माझ्या शॉपला या, एकतर तुम्ही मोदक माझ्या शॉपला ठेवा, नाहीतर मग तुम्ही स्वतः उभं राहून विका, परंतु मी तुम्हाला सपोर्ट करते. कारण बिझनेस लावण्याचं दुःख काय असते आणि जर ते चाललं नाही तर किती दुःख होते ना हे मला माहिती आहे. तर इथं मला 2 मैत्रिणी खूप छान भेटल्या, एक गौरी आणि रोहिणी. आणि माझ्या सोशल मीडियाच्या मार्फतच मला ते भेटलेलं आहे, नाहीतर माझी जर सोशल मीडियावर ओळख नसती तर कदाचित बिझनेसमध्ये मला सपोर्ट भेटला नसता, कारण भरपूर माझे फॉलोअर्स आले होते ज्यांनी मोदक वगैरे नेले होते. तर इथं आम्ही त्या रोहिणीताईच्या शॉपला पोहोचलेला आहोत. तुम्ही बघू शकता रोहिणीताई ह्या पार्लरचा क्लास केलेला आहे, इंजिनिअरिंग केलेलं आहे, त्यांना मस्त गोडशे स्वीट्सचे असे 2 मुलं आहेत आणि त्यांना बिझनेस करायला खूप आवडतं. आणि जेव्हा कधी अशा बिझनेस वुमन मी बघते ना मी खूप अप्रिशिएट होते आणि मोटिवेशनल होते की चला प्रत्येक स्त्री ही तिच्या पायावर उभी आहे स्टँडपणे, की कोणत्याही परिस्थितीला स्त्री ही सामोरे जायला तयार आहे माझ्यासारखी खंबीरपणे. तर इथं गरमागरम वडापाव तळण्याची तयारी सुरू होते. आणि खरंच म्हणजे स्वतःच्या शॉपवर दुसऱ्याची वस्तू ठेवायला खरंच खूप मोठं मन लागतं, जे रोहिणीताईकडे होते. थँक्यू सो मच या व्हिडिओद्वारे पुन्हा एकदा रोहिणीताई यांना. आणि खरंच जेवढ्या म्हणजे स्वभावाने तेवढ्या भारी आहेत ना की तुम्हाला काय सांगू. आणि इतकी छान टेस्ट होती त्यांच्या वडापावला, म्हणजे खूप छान टेस्ट होती. आमच्या पण वडापावला खूप छान टेस्ट होती. त्यांनी तर एवढं पण बोललं होतं की बाजूला जे जागा खाली आहे तिथं तुम्ही बिंदास वडापाव विका, मोदक विका, परंतु मला ते चांगलं वाटलं नाही, कारण त्यांचा पण वडापाव आहे, त्यांनी आपल्याला जागा दिली हेच भरपूर झालं. आणि कशाला आपण कोणाच्या पोटावर पाय द्यायचा, त्यांचा वडापाव आहे, आपण वडापाव विकायचं नाही. त्याच्यामुळे त्यांनी मला त्यांच्या शॉपवर जागा दिली हेच माझ्यासाठी भरपूर झालं. आणि यालाच म्हणता मराठी माणसाने जर मराठी माणसाला सपोर्ट केला ना तर मराठी माणूस कुठंही जाऊ शकतो, म्हणजे प्रगतीपथावर जाऊ शकतो. आवाज येत नाहीये, घशात भांडण आहे. अगं हे तेच टाकाय काय टाकू या दोघांना डाळ सांगायला खाल्लेत त्यांनी. जाऊ द्या, तुम्ही मोदक खाल्ला ना, कसा आहे मोदक? 1 नंबर आहे, आवडला? 1 नंबर. आम्ही थकून आलेलो, मग तुमचा मोदक खाल्ला, लई भारी वाटलं. आम्ही कोल्हापूरवरून आले फक्त पुण्याचा मोदक खायला. ओके, थँक्यू. भारी आहे मोदक, खाताना बाईट घेता हे. बाय. तर अशा पद्धतीने त्यांनी त्यांचे वडापाव विकले, आम्ही आमचे मस्तपैकी काय म्हणतात त्याला मोदक विकले. आणि खूप म्हणजे खूप छान मजा आली, तुम्ही बघू शकता. आणि प्रत्येकजण मोदकाची खूप तारीफ करत होता. आणि मोदक हे मी बनवत नव्हती, ज्या ताईंच्याकडे मी होती त्या
म्हणजे खूप छान मोदक बनवतात. आणि जे लोक मोदक घ्यायला आले होते ते स्वतः सांगत होते, काही लोक तर आज घेऊन गेले होते 1 किंवा 2, दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी 11, 12 असे मोदक घेऊन गेले होते. आणि ते स्वतः सांगत होते की मोदक 1 नंबर आहे, चव 1 नंबर आहे. जर आम्हाला स्वतःची तिथं जागा किंवा शॉप भेटलं असतं ना, कदाचित आमचा खूप छान म्हणजे बिझनेस चालला असता. तसा चाललाच. थोडंसं आम्हाला नुकसान पण झालं, म्हणजे जेव्हा मोदक उरले तेव्हा आम्हाला ते फेकून पण द्यावं लागले आणि खराब वस्तू कोणाला द्यावीशी वाटत नाही. 1-2 वेळा नुकसान पण झालेलं आहे, परंतु असो, कारण कसं आहे बिझनेस म्हटल्यावर फायदा होणार, नुकसान होणार, तळापडी होणार, पडणं झडणं सगळंच होणारच आहे. चला, मॅडमने आम्हाला पाणीपुरी खायला आणलेलं आहे बघा. इथं आम्ही आलेलो आहोत पाणीपुरी खायला, पाणीपुरीच्या ठिकाणावर पाणीपुरी खाणार आहे. त्यांच्या ब्रेडच्या लादी आणायच्या आहेत म्हणून ठीक आहे बघा इथं पाणीपुरी. तर आमचे खूप छानपणे व्यवसाय चालू होता. त्यांचे वडापाव चहा विकणं चालू होते, माझे मोदक विकणं चालू होते. मग रोहिणीताई बोलल्या की आता तू 2-3 दिवसात चालणार आहे, तर चला आपण मस्तपैकी पाणीपुरी खाऊन या. आणि अशा मैत्रिणी भेटल्या की कॉलेजचे शाळेचे दिवस आठवतात की किती भारी होते ते दिवस, हो ना. तर मस्तपैकी आम्ही दोघी गेलो. त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी भेळपुरी पाणीपुरी वगैरे खाऊन घेतलेली आहे, मनसोक्त खाऊन घेतलेली आहे. तसं तर आम्ही दांडी मारून निघालेलो होतो, कारण त्यांचे वडापावचं शॉप आहे, तर त्यांना ना वडापावसाठी ब्रेड आणायचे होते, जे पाव संपलेले होते, जे आणायला आम्हाला जायचं होतं. मग त्यांच्यासोबत मी पण निघाली. त्या जर आपल्याला एवढं हेल्प करत आहे तर आपलं पण हेल्प करण्याचं काम आहे. आणि कसं आहे कुठं असं होते ना की मराठी माणूसच मराठी माणसाला व्यवसाय लावू देत नाही किंवा त्यांच्या याच्यामध्ये अडथळे आणतो. आणि काही लोक इथं असेही असतात की जे मराठी माणूस असून सुद्धा दुसऱ्याला सपोर्ट करतात की बाबा तोही समोर गेला पाहिजे. त्यामुळेच ना बाहेरचे UP बिहारचे लोक बघा भैया वगैरे येतात आपल्या इथं येतात, शॉप लावतात आणि लाखोनी रुपये कमावतात. ते कोणत्याच कामाला लाजत नाही. जर त्यांनी फुटपाथवरही लावलं तर ते लाजत नाही आणि मोठंही झालं तर लाजत नाही. परंतु आपण जर एक बाई जेव्हा बाहेर वडापाव विकते किंवा मोदक विकते ना, तेव्हा लोकांची चर्चा सुरू, अरे बापरे तिथं वडापाव विकते, तिथं हे करते. परंतु जोपर्यंत आपल्याला नावं ठेवल्या जात नाही ना तोपर्यंत आपण समोर जात नाही. त्याच्यामुळे लोकांचा अजिबात विचार करायचा नाही. कारण मी तर एकच म्हणते, मला जर कोणी याविषयी नाव ठेवलं किंवा काही बोललं तर मी त्याला एकच म्हणणार की तू माझा खर्च चालव, माझ्या मुलांचं शिक्षण कर. मी अजिबात वडापाव विकणार नाही, मी व्हिडिओ टाकणार नाही, मी मोदक विकणार नाही. परंतु असं कोणीही म्हणत नाही. तुम्हाला नावं ठेवायला 1000 लोक येतील, परंतु तुम्हाला पोचायला किंवा तुम्हाला मदत करायला कोणी पण येणार नाही. त्याच्यामुळे तुमचे निर्णय आहे, तुमची लाईफ आहे, तुमच्या मर्जीप्रमाणे जगा, असं माझं प्रत्येकाला सांगणं आहे. त्याच्यानंतर मस्त बेगा मी भेळ खाल्ली. भेळ खाल्ल्यानंतर आमचे मोदक विकणं चालूच होते कंटिन्यू. आणि त्यांचं पण वडापावची टेस्ट एवढी भारी आहे ना की कंटिन्यू ते सुद्धा विकल्या जात होते. त्याच्यानंतर मस्तपैकी आम्हाला येत होती झोप, तर आम्ही घेतलेला आहे पंढरपुरी चहा. आणि चहा घेता घेता मस्तपैकी आमचं इकडे तिकडल्या गप्पा गोष्टी सुद्धा चालू होत्या. तुम्ही बघू शकता इथं मोदक वाटप चालू होता. असं करता करता काय झालं की आमचे संपूर्ण मोदक संपले होते. फायनल मोदक आमचे संपले गेले होते. आणि या व्यवसायातून खूप काही मला शिकायला मिळालं. कारण मला त्या लोकांना सांगायचं आहे की जे लोक म्हणतात ना की हे लोक यूट्यूबच्या भरोश्यावर आहे आणि मनात मी ठरवलेलं आहे की दिवाळीनंतर एनी ऑफ कंडिशनमध्ये छोटासा टेबल का होईना, रस्त्यावर का होईना, फुटपाथवर का होईना, मी माझा स्वतःचा व्यवसाय लावणार. मग मला चहा आणि पोहे सुद्धा विकावे लागले तर मी विकणार. कारण कसं आहे मला बिझनेस करायला खूप आवडते. काय आहे ते माहिती नाही, परंतु मला स्वतःचा बिझनेस लावायचं एक एड म्हणतो किंवा स्वप्न म्हणतो ना ते आहे. सर्व स्वप्न माझे स्वामींनी पूर्ण केलेले आहे. तुम्ही लोकांनी सपोर्ट केल्यामुळे प्रत्येक माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आता एकच माझं स्वप्न आहे ते म्हणजे मला छोटासा का होईना स्वतःचा बिझनेस लावायचा आहे. आणि ते सुद्धा माझं लवकरात लवकर स्वप्न पूर्ण होणार आहे असं मला तरी वाटत आहे. बाकी तुम्हाला कसं वाटते ते नक्की मला तुम्ही सांगा. परंतु आपण आपला बिझनेस रेग्युलरली हा पुण्यामध्ये लावणार आहे, नाही की मुंबईमध्ये. कारण पुण्यापेक्षा मुंबई मला खूप महागडी वाटली. आणि पुण्यामध्ये खरंच खूप भारी लोक आहेत आणि मुंबईमध्ये पण खूप भारी लोक आहेत बरं का. कारण मुंबईमधल्या माझ्या फॉलोअर्सनी सबस्क्रायबर्सनी रोहिणीताईंनी मला भरपूर सपोर्ट केलेला आहे. म्हणजे खूप भारी सपोर्ट केलेला आहे. काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत परंतु जाऊ द्या. जिथं चांगले तिथं वाईट लोक पण भेटणार आहे. जिथं चांगले अनुभव तिथं वाईट पण अनुभव येणारच आहे. बिझनेस म्हटल्यावर प्रत्येक अनुभवाची गरज आपल्याला असते, जे की मी अनुभवलेली आहे. आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा रोहिणीताईला की त्यांनी मला 3 दिवस त्यांच्या शॉपवर म्हणजे माझे मोदक ठेवू दिले आणि ते विकू दिले.
बरोबर, नाहीतर कोणी कोणासाठी एवढं करत नाही, परंतु ते रोहिणीताईने केलेलं आहे. फायनली माझे संपूर्ण मोदक विकून झालेले होते आणि माझी आता घरी जाण्याची तयारी चालू होती. तयारी चालू असतानाच एक ताई आल्या. असे तर रेग्युलर खूप लोक मला भेटायला येत होते, सेल्फी काढत होते, फोटो काढत होते. आणि जेव्हा ते सेल्फी फोटो काढत होते ना, तेव्हा खरंच मला खूप भारी वाटत होतं की चला निदान रोजचे 10-20 लोक तरी येत होते आणि फोटो काढत होते. तर ह्या ताई पण आलेल्या होत्या. थँक्यू सो मच ताई, तुम्ही माझ्या शॉपला व्हिजिट दिली, मोदक घेतले. तर त्यांनी मस्तपैकी मोदक पण घेतले होते आणि रेग्युलर दुसऱ्या दिवशी पण मोदक खायला आल्या होत्या. मग त्यांनी एक सेल्फी वगैरे घेतली आणि मी माझी पॅकिंग वगैरे केली आणि आता आम्ही निघत आहोत घरी. तर त्याच्यानंतर मस्तपैकी एक मला रील्स बनवायची होती. तर त्याच्यासाठी मग रोहिणीताईसोबत मला एक रील्स घ्यायची होती. तर त्यांना असं उभं केलं आणि एक रील्स वगैरे काढून टाकलेली आहे. आणि रोहिणीताई तर मला 10 एकच म्हणत होते की आपण दोघी पुण्यात म्हणजे मुंबईमध्ये बिझनेस लावूया, तू मुंबईमध्ये. परंतु खरंच सिटी खूप छान आहे, परंतु मला ती परवडणारी नाही आहे. जर आम्ही दोघं असतो तर तिथं राहायला काही प्रॉब्लेम नव्हता, परंतु मला एकटीलाच रेंट देणे, मुलांचं शिक्षण, त्याच्यामुळे मला पुण्याच योग्य आहे आणि आपण आपला न्यू बिझनेस पुण्यातच स्टार्ट करू असं मला तरी वाटते. बाकी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुण्यात लवकरात लवकर आपण आपला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करणार आहोत. तर माझं काही ऑप्शन आहे, मोमोज, वडापाव, असे 4-5 मी हे डोक्यात ठेवलेले आहेत. काय चालणार हे तुम्ही सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी. बाय बाय.